खमंग खुसखुशीत अगदी 2 बोटांनी चुरता येईल अशी बट्टी करायची असेल तर त्यासाठी 4 ग्लास गहू आणि 1.5 ग्लास मका एकत्र करून जाडसर दळून आणायचे. वरम भाताचा कुकर लावला आणि जाड आपला रवा असतो त्यापेक्षा 1 इंची जाड दळायची. आता याला चाळायची गरज नाही, फक्त कळून यावे चाळल्यानंतर किती वर राहते त्यासाठी हे दाखवलेले आहे मी, म्हणजे किती जाड आहे ते कळेल. त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा सोडा, 1 चमचा ओवा घालून घ्यायचा. गरम केलेले तेलाचे मोहन घालायचे. एका वाटीसाठी 2 चमचे तेल घालायचे. त्यानंतर 4 चमचे दही घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे. आता याचे गोळे करून घ्यायचे आणि हे पाण्यामध्ये उकडणार नाही, आपण इडली पात्रामध्ये करणार आहे. छोटे छोटे गोळे केले अशा पद्धतीने पोळीसारखी घडी आणि त्यानंतर असे दुमडून याच्या कडा करून गोल गोळे करायचे. इडली पात्रामध्ये 10 ते 12 मिनिटं हे वाफवून घ्यायचे. अगदी व्यवस्थित रेसिपी पाहिजे असेल तर नेहमीप्रमाणे खालील त्रिकोणी बटन दाबून तुम्ही ती बघू शकता. नंतर मीडियम गॅसवरती मस्त अशा बट्ट्या तळून घ्यायच्या. खमंग खुसखुशीत बट्ट्या तयार आहे.